विभागीय स्तरावरचे अहवाल घ्यायचे, गुन्हे मागे घ्यायचे, खटले कोणते कोणते प्रलंबित आहेत न्यायालयात, ते पटापट त्याचा तोडगा काढायचा. हे कळत नाही का तुम्हाला? कुणबी प्रमाणपत्रामुळे पोरांचं भविष्य शिक्षणातलं धोक्यात आलंय, हे कळत नाही का तुम्हाला? प्रमाणपत्र पटापट द्या. आमच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा नुसतं मार्गदर्शन समितीकडे मागायला गेलेले वर्ष झालेत आणि खाली येत नाहीत. कोणत्या उपसमितीच्या बैठका घेता रे? कोणचे न्याय काढता? कोणचे न्याय दिलेत तुम्ही? बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या द्या ना तुम्ही. आणखी याला उपसमितीचा अध्यक्ष नाही म्हणलं का? मराठाच्या समाजाच्या समितीवरती बसायचं आणि मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करायचं. आज आमच्या मायमावल्यांचे कंपाळ उघडे पडले, तिकडं मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले. का तुम्ही नोकऱ्या दिल्या नाहीत त्यांच्या? का त्यांना निधी दिले नाहीत राहिलेल्या लोकांना? तुम्ही MIDCत त्यांना नोकऱ्याला घेतो म्हणून सांगितलं होतं, का GR नाही काढला तुम्ही? काय कशाची उपसमिती रे? मराठ्यात भांडण लावायचं काम करता काय? त्याच्यात छातीबडी टाका तुम्ही. मराठे जर एकदा तुमच्या विरोधात बिथरले ना, उपसमितीचा अध्यक्ष झालात तुम्ही, जरा सुधरा. सातारा संस्थांचा कधी GR काढायचा तुम्हाला? लोकांना काय पागल समजायला लागले तुम्ही? आम्ही तुमचं वेळोवेळी ऐकून घेतो, होला हो करतोय. नाही, विखे पाटील साहेब आले आता मराठ्यांना न्याय देणार. आणि मराठ्यांना बी आशा लागली होती की आता उपसमितीवरती विखे पाटील बसलेत, आपल्याला न्यायच मिळणार. तुम्ही चाललेलं नुसतं पुढच्या वड्यात. आम्ही तुमचं काही ऐकून घेतलं म्हणजे का तुम्ही मराठ्यात वादा लावून देणार काय? आता ते पश्चिम महाराष्ट्राला GR का काढला नाही? काय कारण तुमचं GR नाही काढायचा? कोणता मराठा उपसमितीचा अध्यक्ष झाला तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी ती बरखास्त करून टाकावं. उपसमिती अध्यक्ष नको, उपाध्यक्ष नको. कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन करा, म्हणजे आमचे प्रश्न मार्गी लागतील. काहीच काम करणं होईल. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. कुठं शिंदे समिती आली? कोणत्या नोंदी शोधायला लावल्या अधिकाऱ्याला? काय उत्तर देणार उपसमितीच्या अध्यक्षाच्यावरती? उपसमितीच्या अध्यक्षाला फक्त बैठका घेता येतात, मराठ्यावर चढून घालता येते. हे कामासाठी आहे का उपसमितीचा अध्यक्ष? गुन्हे मागे घ्यायचे. किती दिवसाची प्रक्रिया सुरू आहे? काय करते उपसमिती? उपसमितीचं काम नाही का? आपल्याला उपसमितीचा अध्यक्ष केलाय मराठ्यांच्या सगळ्या जिव्हाळ्याच्या प्रश्न सोडवण्याचं श्रेय उपसमितीच्या अध्यक्षांना घ्यावं. हे कळत नाही तुम्हाला? तुम्ही तर यादीच चाललात फितुराच्या. का असं वागता विनाकारण? का मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करताय उपसमितीचा अध्यक्ष होऊन तुम्ही? कस काय निर्णय होत नाहीत? का व्हॅलिडिटी मिळत नाहीत? का कुणबी प्रमाणपत्र थांबून धरलेत? अधिकारी तुमच्यापेक्षा मोठे झालेत. तुम्ही आम्हाला येणं समजता? तुमच्यापेक्षा मोठे झाले का अधिकारी? करा ना.